हॅलो. हॅलो. आवाज येतोय सर? हा येतोय. Yes, sir. Yes, sir. Okay. Very pleasant morning to one and all. Myself, Deepak Bharti, Department of Economics, MSP Mandals, Yashwantrao Chavan, College Ambazogai. Welcome you all participants and dignitaries on the Zoom platform. It gives me immense pleasure to extend to you a very warm welcome on behalf of the Department of Economics, MSP Mandals, Yashwantrao Chavan, College Ambazogai, and Department of Economics, Rajarshi Shahu Mahavidyalaya Autonomous Latur, who has clubbed all of us for the one-day online state-level workshop on employment opportunities in banking sector. I feel honored to welcome today's inaugurator and our principal, Dr. Shivdas Sirsat sir, keynote speaker and resource person, Dr. Jagat Rao Dhangar sir, Head Department of Economics, CC Shet College, Ahmedabad, Gujarat. Also, the principal of Rajarshi Shahu College, Dr. Mahadev Ghavane sir, and all online joint delegates, especially all students and teachers of various colleges of Maharashtra for this academic event. या राज्यस्तरीय कार्यशाळेचं आयोजन MOU ऍक्टिव्हिटीज अंतर्गत यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई आणि राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती केलेला आहे. या कार्यशाळेचे माननीय अध्यक्ष आणि उद्घाटक डॉक्टर शिवदास शिरसाट सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. काही तांत्रिक अडचणीमुळे राजर्षी शाहू महाविद्यालयाचे नियोजित उद्घाटक प्राचार्य डॉक्टर महादेव गव्हाणे सर या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, तर ती जबाबदारी आता डॉक्टर शिवदास शिरसाट सर सांभाळतील. त्याचबरोबर साधन व्यक्ती आणि बीजभाषक म्हणून आपल्याला या ठिकाणी डॉक्टर जगतराव धनगर सर हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर राजर्षी शाहू महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर गाडेकर बीपी सर, समन्वयक हेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. नमस्कार. नमस्कार. खरं तर अर्थशास्त्र विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर भविष्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या रोजगाराच्या संधी आहेत त्याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी हा हेतू समोर ठेवून दोन्ही महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने ही कार्यशाळा आपण आयोजित केलेली आहे. केवळ अर्थशास्त्रच नव्हे तर कोणताही पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेला विद्यार्थी याला या कार्यशाळेचा फायदा झाला पाहिजे या हेतूने सन्माननीय प्राचार्य डॉक्टर शिवदास शिरसाट सर यांनी या कार्यशाळेला मान्यता दिली. तसेच डॉक्टर महादेव गव्हाणे सर यांनी देखील सहकार्य केले. त्याबद्दल दोघांचेही अर्थशास्त्र विभागाच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद सर. यानंतर मी या कार्यशाळेचे उद्घाटक सन्माननीय प्राचार्य डॉक्टर शिवदास शिरसाट सर यांना विनंती करतो की त्यांनी उद्घाटकीय मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. प्राचार्य डॉक्टर शिवदास शिरसाट सर.
नमस्कार. आवाज येतोय माझा? हो सर. आवाज येतोय? हा, हा, येतोय येतोय सर. सर, येतोय. येस येस. या ऑनलाईन एक दिवसीय कार्यशाळेसाठी उपस्थित असणाऱ्या सर्व संशोधक विद्यार्थी, विविध महाविद्यालयातून सहभागी झालेले प्राध्यापक, दोन्ही महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि प्राध्यापक यांचे प्रथमतः मी सहर्ष स्वागत करतो. आज एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज इन बँकिंग सेक्टर या विषयावरती एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आणि राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर या दोन्ही महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने एमओयू अंतर्गत प्रस्तुत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले आहे. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आमचे सन्मित्र तथा प्राचार्य डॉक्टर महादेव गव्हाणे सर, राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर, हे काही तांत्रिक कारणामुळे उपस्थित राहू शकलेले नाहीत. त्याचप्रमाणे आजचे कीनोट स्पीकर आणि रिसोर्स पर्सन लेफ्टनंट डॉक्टर जगतराव धनगर सर, विभाग प्रमुख अर्थशास्त्र, CCS कॉलेज अहमदाबाद गुजरात, माझे सहकारी उपप्राचार्य डॉक्टर रमेश शिंदे, प्राध्यापक औंडे, या कार्यक्रमाचे समन्वयक आमच्या इकॉनॉमिक्स विभागाचे विभाग प्रमुख तथा राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर दीपक भारती, त्याचप्रमाणे राजर्षी शाहू महाविद्यालयाचे समन्वयक डॉक्टर गाडेकर सर. आजचा विषय हा सर्व संशोधक विद्यार्थ्यांसाठी, प्राध्यापकांसाठी हा निश्चितच महत्वाचा आहे. प्राचीन काळापासून बँकिंगचा व्यवसाय सुरू आहे, जिथे लोक सावकारांकडून कर्ज घेत असत आणि ते कर्ज शेतीच्या मोबदल्यात, धान्याच्या मोबदल्यात, श्रमाच्या मोबदल्यात याप्रमाणे त्याची परतफेड होत असे व पैशाच्या मोबदल्यात परतफेड होत असे. पण आजच्या या आधुनिक काळात 14व्या शतकापासून झालेली ही बँकिंगची सुरुवात बँक ऑफ हिंदुस्तान 1770 मध्ये स्थापन करण्यात आली. भारतातील बँकिंगचा इतिहास फार प्राचीन असून प्राचीन काळातील बँकिंग व्यवसायामध्ये दोन्ही शतकातील बँकिंगच्या स्वरूपामध्ये, त्यांच्या व्याप्तीमध्ये, अंतर्गत व्यवहारामध्ये कमालीचे बदल झालेले आपल्याला दिसून येतात. भारतातील विविध प्रकारच्या ज्या बँका आहेत त्या खासगी आणि परदेशी स्वरूपाच्या बँका आहेत. त्या वेगवेगळ्या संधी आहेत. बँकमध्ये नोकरी असली की ती एक प्रतिष्ठित नोकरी समजली जाते समाजात. MPSC, UPSC, इतर स्टॉक सिलेक्शनच्या एक्झाम, शासनाच्या रेव्हेन्यूच्या काही एक्झाम, त्यामध्ये तसेच या येते. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यामध्ये जर BA करत असताना विद्यार्थ्यांचा जर अर्थशास्त्र विषय असेल तर अशा विद्यार्थ्यांनाही नोकरीची संधी तिथे मिळते. केवळ अर्थशास्त्रच नव्हे तर पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या प्रत्येकास आज बँकिंग क्षेत्रामध्ये डिजिटल व्यवस्था आलेली आहे. पूर्वी बँकेत जाऊन पैसे भरणे, पैसे काढणे, त्यानंतर त्यात बदल होत गेला. त्यानंतर ATM व्यवस्था आली आणि आजच्या या व्यवस्थेमध्ये मोबाईलवरून लाखो करोडोंचा व्यवहार केवळ स्थानिकच नव्हे तर जगभरात कुठेही करता येतो. जसजसं जग बदलत आहे तसतशी बँकिंगची व्यवस्था, बँकिंगचे स्वरूपही बदलत आहे. म्हणून आजची ही कार्यशाळा अतिशय महत्वाची आहे. या कार्यशाळेतून निश्चितच डॉक्टर धनगर सरांचं मार्गदर्शन सगळ्यांना उपयोगी आणि अप्लाइड स्वरूपाचं ठरेल अशी एक आशा व्यक्त करतो आणि इथे थांबतो.
जय हिंद, जय भारत. आणि या कार्यशाळेचे उद्घाटन जाहीर झाले आहे असेही जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आजची कार्यशाळा आणि आजच्या कार्यशाळेचे बीजभाषक आणि साधन व्यक्ती यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी आणि प्राध्यापक या सर्वांनाच उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आपण सर्वजण करूयात. यानंतर आजच्या कार्यशाळेचे बीजभाषक आणि साधन व्यक्ती आमचे मित्र डॉक्टर जगतराव धनगर सर यांचा परिचय करून देण्यासाठी मी अर्थशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर मनोरमा पवार यांना विनंती करतो की त्यांनी सरांचा परिचय करून द्यावा. पवार मॅडम. पवार मॅडम. मॅडम हॅलो. आवाज येतोय आपल्याला? हो सर, आवाज येतोय. हा ठीक आहे. सर आवाज येतोय का? हो हो. सर्वांना नमस्कार. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई अर्थशास्त्र विभाग आणि राजेशच्या संयुक्त विद्यमाने आज आपल्या महाविद्यालयामध्ये एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले लेफ्टनंट डॉक्टर जगतराव धनगर सर यांचा परिचय मी आपल्या सरांचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे MA नेट सेट PhD असून सर सध्या CC शेट कॉलेज ऑफ कॉमर्स अहमदाबाद येथे सहयोगी म्हणून सर कार्यरत आहेत. सरांना 15 वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स असून सरांचे 20 अर्थशास्त्राचे बुक्स पब्लिश आहेत, ज्यामध्ये इंटरनॅशनल ट्रेड यांचा समावेश होतोय. तसेच सरांनी 24हून अधिक रिसर्च पेपर UGC अप्रूव्ह जर्नल मध्ये सरांचे प्रकाशित आहेत. सरांनी नॅशनल पेपर सरांनी सादर केलेले आहेत. तसेच सरांनी 29हून अधिक गेस्ट लेक्चर हे वेगवेगळ्या राष्ट्रीय सेमिनार मध्ये आणि महाविद्यालयामध्ये दिलेले आहेत, जे मेंबर्सही आहेत. तसेच सरांचा लीडरशिप आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रोल्सही फार विस्तृत आणि मोठा आहे, ज्यामध्ये सर नोडल ऑफिसर, NAC कोऑर्डिनेटर, IQSC कोऑर्डिनेटर, एक्झामिनेशन कोऑर्डिनेटर म्हणूनही सर कार्यरत आहेत. तसेच सरांना NCC कॅडेट वेलफेअर मेरिट स्कॉलरशिप या पुरस्कारानेही सरांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. तसेच सरांना बेस्ट कॅडेट याही पुरस्काराने सरांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. सर, आपल्याला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल आपले खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. स्टार्ट. हा, धन्यवाद मॅडम. यानंतर मी धनगर सर यांना विनंती करतो की त्यांनी बँकिंग क्षेत्रातील रोजगार संधी या विषयावरती सर्व विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक आणि आम्ही सर्वजण आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. थँक्यू सर. माझा आवाज येतोय? येतोय सर. ओके, थँक्यू. मित्रांनो, मी म्हणजे माझा जो वेळ आहे तो सुरुवातीच्या या परिचय आणि ह्या प्रक्रियेमध्ये म्हणजे 5-10 मिनिटं याच्यात गेलेले आहेत, तरी मी थोडा वेळ भरून काढण्याचा प्रयत्न करतो. आदरणीय प्राचार्य सर, भारती सर, माझे सर्व मित्र आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे खऱ्या अर्थाने असे माझे लाडके विद्यार्थी मित्र. खरं तर गुजरातमध्ये राहून महाराष्ट्रातील लोकांची एक इन्स्पायरिंग माझ्यासाठी ऍक्टिव्हिटी असते. वेगवेगळ्या कॉन्फरन्सच्या निमित्ताने येणं होतं, प्रत्यक्ष येणं होतं आणि ऑनलाईन माध्यमातून जरी आपली अर्धी भेट होत असली तर ही खूप छान अशी गोष्ट आहे. मी आयोजकांचे आता सुरुवातीलाच आभार मानतो, त्यांनी मला ही संधी दिली आणि आपल्याशी हितगुज करण्याचा मला एक मौका मिळाला. मित्रांनो, एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज इन बँकिंग सेक्टर हे हा जो एक जी बर्निंग सेक्टर आहे सध्या, खूप ज्वलंत असं खऱ्या अर्थाने स्प्रेड होणारं असं सेक्टर आहे, होत आहे. त्याच्यामध्ये आपण प्राचार्य साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला जसं हिस्ट्री ऑफ बँकिंग सेक्टरचा आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेला आपण मी याच्यावर फोकस करणार नाही जास्त, कारण सरांनी ऑलरेडी त्याबद्दल डिस्कस केलेलं आहे की प्री इंडिपेंडन्स एरा जो होता पूर्वीचा, त्या काळामध्ये सेठ आणि सावकार हे लोक बँकिंगचं काम करायचे 19वीच्या सेंचुरीमध्ये. तर त्या काळामध्ये
तुम्हाला एक बँक ऑफ हिंदुस्थान, सरांनी सांगितल्याप्रमाणे बँक ऑफ हिंदुस्थानची स्थापना त्या ठिकाणी झाली. नंतर एक प्रेसिडेन्शियल बँक निर्माण झाल्या त्याच्यामध्ये, की 1806 मध्ये असतील, 1840 मध्ये असतील आणि 1843 मध्ये असतील. मी हिस्ट्री याच्यासाठी सांगतोय की याचा एक बेस तयार व्हावा, की ज्या वेळेला ह्या अशा बँकांची स्थापना होत गेली आणि त्यानंतर इम्पिरियल बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली, नंतर स्टेट बँक झालं, नंतर त्या बँक ऑफ बरोडा वगैरे. नंतर ज्या वेळेला भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर ज्या वेळेला एखाद्या राष्ट्राचं फास्ट जरी होत असेल तरी मला ते पूर्ण करणं गरजेचं आहे, म्हणून मला थोडं फास्ट राहील तुम्हाला. तर मित्रांनो, त्यामध्ये नॅशनलायझेशन का करावं लागलं, तर कोणत्या तरी एखाद्या देशाची एक बँक असावी जी मॉनिटरी कंट्रोल करू शकेल, यासाठी ह्या बँकेची आवश्यकता होती. म्हणून इंडियन आरबीआय ऍक्ट 1934 नुसार आपल्याला आरबीआयची आपली स्थापना केली आणि त्याचं नॅशनलायझेशन जे आहे ते 49 मध्ये आपण केलं. आता पोस्ट इंडिपेंडन्स एरा जो होता 47 ते 91, या काळामध्ये खूप मोठे बदल झाले. कारण भारताला जसं जसं स्वातंत्र्य मिळालं होतं, नवीन आपण अगदी बाल्यावस्थेत होतो, स्वातंत्र्याचे फळं एक मोठ्या प्रमाणावर एक बँकांचं राष्ट्रीयकरण केलं गेलं. कुठेतरी एक सरकारचं कंट्रोल त्या ठिकाणी असलं पाहिजे, म्हणून 1969 मध्ये 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं आणि दुसरा जो टप्पा होता तो 80 मध्ये झाला, 6 बँकांचं राष्ट्रीयकरणात. त्यानंतर बँकांचं एक रिजनल रूरल बँक असेल, परत तुमच्या बँकांचं सेक्टरच बदललं ऍक्च्युली. म्हणजे बँक ह्या लहान शेतकऱ्यांना, लहान उद्योगांना आणि विकर सेक्शनना बँक वित्त पुरवठा करायला लागला. आणि नंतर मग एक 69 मध्ये खूप चांगली अशी गोष्ट, जी लीड बँक योजना, ती बँक अशी पद्धत आहे की जिल्ह्याच्या ठिकाणी एक चांगली बँक असावी आणि ती बँक या सर्व बँकांना एक धरून चालेल किंवा त्याचं एक कंट्रोल असेल. नंतर जो लिबरलायझेशन इन बँकिंग सेक्टर मधला जो एरिया आहे, 1991 नंतरचा जो एरिया आहे, त्या एरियामध्ये एक जे रिफॉर्म्स झाले, त्या रिफॉर्मच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी या हळूहळू वाढत गेल्या. त्याचा एक आपण जस्ट लवकर एक फोकस करूया की एंट्री ऑफ प्रायव्हेट सेक्टर, खाजगी क्षेत्राचं आगमन झालं. नंतर त्यामध्ये एचडीएफसी बँक असेल, आयसीआयसी बँक असेल, नंतर त्याच्यामध्ये एटीएम मशीन्स आले, टेक्नॉलॉजिकल मॉडर्नायझेशन व्हायला सुरुवात झाली. सुरुवातीला अनेक अडचणी निर्माण झाल्या, पण हळूहळू त्या गोष्टी होत गेल्या. मोबाईल बँकिंग, नेट बँकिंग, डिजिटल पेमेंट्स. तुम्हाला माहित असेल, संस्थेमध्ये ज्या वेळेला मोबाईल बँकिंग येईल किंवा युपीआय येईल, या गोष्टीला विरोध विरोध म्हणण्यापेक्षा हास्यास्पद गोष्ट त्यावेळेला ती झाली होती. पण हळूहळू ज्या पद्धतीने सुधारणा होत गेल्या आणि आज आपण बघतो की अगदी छोट्याशा भाजीपाल्यावाल्या व्यक्तीकडे देखील, छोट्याशा विक्रेत्याकडे देखील एक युपीआय किंवा या पद्धतीचं पेमेंट प्रकार असतो. नंतर रेग्युलेटरी रिफॉर्म्स आल्या. बँकांनी नॉन परफॉर्मिंग असेट्सवर फोकस केला की कोणत्या बँकांचं ते आहे आणि जेणेकरून आपल्याला चांगला परफॉर्मन्स दाखवता येईल. नंतर गव्हर्नमेंटचं कंट्रोल हळूहळू काढून घेण्यात आलं आणि त्यामध्ये मग एखादी बँक चांगली कशी आहे, तर यावर बेसल 1, सेकंड, आपलं आणि थर्ड, हे बेसल नामांकन ज्या बँकांना मिळालं, म्हणजे ती त्या दर्जानुसार बँकांची चढाओढ सुरू झाली की मला हे बेसल मानांकन मिळालं. किमान जनरल नॉलेजच्या माध्यमातून किंवा बँकिंग सेक्टरचे प्रश्न येतील या माध्यमातून देखील त्यांची तयारी व्हावी, याकरिता हे प्रेझेंटेशन सरांना पाठवून देईल. परत आता जे रिसेंट डेव्हलपमेंट आहे, आता आपण रोजगाराच्या संधीकडे येतोय, की रिसेंट डेव्हलपमेंट आहे, ती रिसेंट डेव्हलपमेंट इतकी फास्ट होत गेली आणि आताचा जो काळ आहे, आजचा काळ मी म्हणतो की जे एआय संधी पण निर्माण होणार आहेत आणि कमी पण होणार, म्हणून चॅलेंजेस हे वाढत जाणार. तर मग आणि बघा, अनेक लोकांची त्या ठिकाणी हा सॉरी, तर त्या ठिकाणी बँकांचं बँका मर्ज व्हायला लागल्या. जसं एखाद्या व्यक्तीकडे 10 अकाउंट आहेत, भविष्यामध्ये बघा, म्हणजे मी 2016ला एका व्याख्यानामध्ये बोललो होतो की जसं ज्या वेळेला 2000 ची नोट सुरू झाली, तर एका महिन्याच्या आत एक व्याख्यान होतं, त्यामध्ये सहज माझ्याकडनं बोललं गेलं होतं की ही नोट लवकरच बंद होणार. तसं इथं पण या व्याख्यानामध्ये एक शब्द सांगतो की उद्या जर तुमची 10 बँकांमध्ये अकाउंट असतील, तर ते मला वाटतं ते बँक आपोआप मर्ज करून तुमचं एकच अकाउंट ठेवण्याचा प्रयत्न हळूहळू होईल, यात मला शंका वाटत नाही. कारण मर्जर ऑफ पब्लिक सेक्टर बँक हा मुद्दा या ठिकाणी येतो. आणि मग मित्रांनो, या सर्व गोष्टीच्या माध्यमातून याचा उद्देश काय आहे नेमका, की जास्तीत जास्त लोक हे फायनान्शियल म्हणजे वित्तीय समावेशनामध्ये, म्हणजे बँकिंग क्षेत्राच्या मुख्य प्रवाहामध्ये यावेत, याचा हा सगळ्यात मोठा उद्देश आहे. त्यासाठी अत्यंत प्रभावी ठरली, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांची खाती यामध्ये उघडली गेली. कारण सुरुवातीला इतक्या अडचणी निर्माण झालेल्या होत्या बँक खातं ओपन करण्यासाठी, त्यामुळे ह्या गोष्टी होत नव्हत्या. नंतर युपीआय पेमेंट जेव्हा 2016 मध्ये सुरुवात झाली, आज एक 10 वर्ष होत आली, फक्त 9च वर्ष होत आहे. आज युपीआयने
सगळं म्हणजे चॅलेंजेस आपल्याकडे सुरू झाले ते सायबर सिक्युरिटी आणि डिजिटल बँकिंग. आता हे जे आपण बॅकग्राऊंड बघितलं की या बॅकग्राऊंड मध्ये बँकांचा विस्तार कसा होत गेला, बँकांची भूमिका खरं तर स्पष्ट करायची राहिली यामध्ये की बँकांची भूमिका अर्थव्यवस्थेच्या विकास अशी भूमिका आहे. प्रेझेंटेशन थोडं इंग्लिश मध्येच असल्यामुळे काही विद्यार्थ्यांना अडचण येऊ शकतो, पण हरकत नाही, मी मराठीतच बोलण्याचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो, जे एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज निर्माण वाढला त्या क्षेत्रातील संधी वाढली. नंतर सायबर सिक्युरिटी. आता तुम्ही सगळ्यांना जामताळा वगैरे हे मूवीज माहिती असतील की ऑनलाईन फ्रॉड किती मोठ्या प्रमाणात झाले. सध्या तर पिकवर आहे, अत्यंत जोरावर ही परिस्थिती चाललेली. तर त्यामुळे देखील त्या क्षेत्रातल्या संधी गोष्टींचा कोर्स करणं गरजेचं आहे, जे पुढे आपण बोलणार आहोत. आता बघा, मी प्रत्येक पॉईंटवर येण्यापेक्षा जे ढोबळ मानाने जे एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी त्यावर फोकस करणार आहे की कोर बँकिंग मध्ये कोर रोल्स काय आहेत. आता की प्रोबेशनरी ऑफिसर आपल्याला जनरली माहिती की जेव्हा बँकिंगची आपण तयारी करतो त्यामध्ये पीओ, बँक पीओ अनेक विद्यार्थी शिकत असताना याची तयारी करतात आणि ती तयारी कशी करावी याचाही पुढे उल्लेख मी करणार आहे. तर एक प्रोबेशनरी ऑफिसरचा एक अत्यंत महत्त्वाचा रोल असतो, तो या ठिकाणी दिलेला आहे. नंतर क्लर्क, कस्टमर सर्व्हिस, रिलेशनशिप मॅनेजर्स, ग्रॅज्युएट पोरांना कॉलेजमध्ये येऊन कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मोठमोठ्या शहरांमध्ये तर खूप जास्त ह्या संधी निर्माण झालेल्या आहेत. नंतर स्पेशलिस्ट रोलमध्ये आपण बघूया की क्रेडिट अनालिस्ट. आता हे जे पदं मी बोलतोय याबद्दल प्रत्येक पदासाठी काय काय तयारी किंवा कोणकोणत्या घटकांची तयारी कॉमन जरी केली किंवा कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना याची मोठ्या प्रमाणात संधी आहे. मी म्हणतो की कॉमर्सचेच पोरं किंवा आर्ट्सचे, इकॉनॉमिक्स मधले पोरं यामध्ये पार्टिसिपेट होऊ शकतात अशातला भाग नाही, किंवा म्हणजे या नोकरी मिळू शकतात असं नाही. इतर विषयाचे विद्यार्थी देखील यामध्ये मोठ्या प्रमाणात भाग घेऊ शकतात. फक्त तुमच्याकडे ज्या गोष्टी असल्या पाहिजे तर नक्कीच बोलू. तर मित्रांनो, क्रेडिट अनालिस्ट ही एक कला आहे ऍक्च्युली. बँकांचा पतपुरवठ्याचा अनालिसिस करताना तुमचं मॅथमॅटिक्स त्या ठिकाणी स्ट्रॉंग असलं पाहिजे, तुमचं अनालिटिकल पॉवर त्या ठिकाणी स्ट्रॉंग असली पाहिजे. म्हणून हे पद खूप चांगलं स्किलचं हे पद आहे. पगाराचं पण बँकर्स असतात जे तुम्हाला पुन्हा पुन्हा फोन करून त्रास देत असतात, ते इन्व्हेस्टमेंट बँकर्स असतात, ट्रेझरी मॅनेजर असतात, जे मॅनेज म्युच्युअल फंड्स वगैरे करत असतात, ते पण तुमच्याशी संपर्कात असतात. आता डिजिटल टेक्नॉलॉजीचे रोल्स आहेत नवीन जे आले ते डेटा अनालिसिस, याच्यामध्ये नवीन कोर्स आला आता ऍक्च्युरियल सायन्स नावाचा बीएससी मध्ये. तर तो कोर्स देखील या ठिकाणी खूप चांगला ठरेल. सायबर सिक्युरिटी अनालिस्ट मध्ये तर खूप प्रचंड वाव आहे. त्यासाठी तुम्हाला पर्टिक्युलर कोर्स करता येईल. सायन्स कॉमर्स मधले विद्यार्थी, इंजिनिअरिंग क्षेत्रातले विद्यार्थी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊ शकतात. किंवा मोठ्या शहरांमध्ये तुम्ही बघा, आता अहमदाबाद आणि गांधीनगर सारखं शहर आहे, या ठिकाणी मी बघतो कुठे काम करतो, जनरली कोणाला विचारलं ना आपल्या मराठी मुलांना, तिथे म्हणतात मी बँक ऑफ, त्या मोठ्या मोठ्या शहरात असल्यामुळे ते हे सॉफ्टवेअर डेव्हलपरचं काम करतात. मी जाणून विचारतो की बाबा तू काय करतो, तर कोणतं सॉफ्टवेअर डेव्हलपर. म्हणजे बँकांमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर काय काम करतो प्रत्यक्ष, तरी ते म्हणतं की आमचं एक वेगळं युनिट असतं इन्फ्रास्ट्रक्चर. आता हे प्रॉब्लेम पण कमी व्हायला लागले, कारण का एक्सपर्ट्स तेवढे आले. आता एक रेग्युलेटरी आणि कंप्लायन्स रोल जे आहेत, कंप्लायन्स ऑफिसर्स, तुम्हाला माहिती असेल काही देखील त्या ठिकाणी जॉईन होऊ शकतात. काही सीए झालेले विद्यार्थी त्या ठिकाणी जॉईन होऊ शकतात. ऑडिट ऑफिसर म्हणून एक वेल्थ मॅनेजमेंट आणि फायनान्शियल ऍडवायझरी जे रोल आहेत, तर फायनान्शियल ऍडवायझर देखील तुम्ही होऊ शकता. दर्जाचं म्हणजे एक पॉवरफुल आणि खूप क्रेडिट असलेलं फायनान्शियल ऍडवायझरचं काम तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. पोर्टफोलिओ मॅनेजर्स, यालाही एमबीए झालेले पोरं त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतात. आता इथे इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, तर मित्रांनो, एज्युकेशनल रिक्वायरमेंट्स जी आहे ती इकॉनॉमिक्स डिग्री किंवा आयटी सेक्टर्स मधला तुम्ही कोणते सीए, सीएफए, सर्टिफिकेट इन बँकिंग. प्रत्येक ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये माझ्या माहितीप्रमाणे अत्यंत वाईट प्रमाणावर बँकिंग सेक्टरच्या वेगवेगळ्या कोर्सेसला सुरुवात झालेली. आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप जास्त ते प्रमाण आहे. चांगली गोष्ट आहे, जेणेकरून आपले विद्यार्थी बँकिंग सेक्टरमध्ये येतील. तर आता कम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन कोणत्या आहेत आणि त्यासाठी कोणकोणते काय तयारी करावी लागेल त्यावर आपण फोकस करूया. फक्त तुम्हाला काय रोल आहे एवढं सांगून भागणार नाही, तर तयारी कशी करावी यावर आपण फोकस करूया. कम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन फॉर द पब्लिक सेक्टर बँक, त्याच्यामध्ये आयबीपीएसच्या ज्या परीक्षा आहेत, बँक पीओ, एसबीआय पीओ, आयबीपीएस क्लर्क, आरबीआय ग्रेड. मित्रांनो, आरबीआय मध्ये केवळ आरबीआय ग्रेड बी ऑफिसर नाही, तर आरबीआय मध्ये अजून वेगवेगळ्या प्रकारचे ऑफिसर, इव्हन टीचर्स देखील त्या ठिकाणी आवश्यकता असते. इथं जवळ अहमदाबादमध्ये एक आरबीआयचं मोठं सेंटर आहे, त्यामध्ये आरबीआयची कॉलेज आहे. तिथं प्राध्यापकांची देखील संख्या आहे. म्हणजे असं नाही की तुम्ही फक्त आपलं शिक्षण झालं आणि आपलं आता 35-30 वय झालं आणि आपल्याला संधी नाही, असं नाही. तर त्या ठिकाणी पुढे देखील तुम्हाला संधी बाकीच्यांना, जे विद्यार्थी समजा वयोमर्यादा झाल्यानंतर देखील त्यामध्ये पार्टिसिपेट म्हणजे भाग घेऊ शकतात. आता मित्रांनो, याच्यासाठी कोणत्या स्किलची गरज आहे तुमचं, तर तुम्ही बँकिंग सेक्टरमध्ये असाल म्हणून तुम्हाला एक पब्लिक कॉन्टॅक्टची नोकरी आहे तुमची आहे. पब्लिक कॉन्टॅक्टची नोकरी असल्यामुळे तुमचं कम्युनिकेशन स्किल एक जबरदस्त असलं पाहिजे. इंटरपर्सनल स्किल याच्यावर कॉलेज काळामध्येच फोकस करावे. आणि मी एक सांगतो की जे तुम्हाला बनायचं आहे ना मित्रांनो, ते आतापासून त्याचं फिलिंग आतमधून आलं पाहिजे. जसं की आता मला प्रोफेसर बनायचं आहे,
तर मी मास्टर्स पासूनच असं असं फील केलं पाहिजे की नाही आय एम एक जवळजवळ प्रोफेसर होऊ घातलं किंवा झालेलं आहे. तर जसं बँकिंग सेक्टरमध्ये तयारी करत असाल ना, तर ते फिलिंग आतून येऊ द्यावी लागते. तुमच्या आतमध्ये ती गोष्ट असेल तर तुम्ही ती गोष्ट करू शकतात. तुम्ही करतात म्हणून ती गोष्ट येते असं तुमच्या पहिले तुम्हाला ती वाटली पाहिजे. खरं म्हणजे अनालिटिकल अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल असलं पाहिजे. आपण एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही तर आपण बँकिंग सेक्टरमध्ये प्रॉब्लेम काय सॉल्व्ह करू शकतो. म्हणून त्यासाठी हे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे कोणताही प्रॉब्लेम जगामध्ये असा कुठलाही प्रॉब्लेम नाहीये की ज्याचं सोल्युशन नाही. म्हणजे हे या बाबतीतच लागू होतं असं नाही की सगळ्याच बाबतीत या ठिकाणी लागू होत असतं. म्हणून प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल आपल्याकडे असतं. प्रॉब्लेम आला म्हणजे आपल्याला पहिले संधी दिसली पाहिजे की आपण याला सॉल्व्ह कशा प्रकारे करू शकतो. आता फिनान्शियल अँड टेक्निकल लिटरसी ही तर साहजिकच आहे, येतेच आपल्याला. आणि मी म्हणतो कमी शिकलेल्या लोकांमध्ये ती पण आहे. कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट जे आहे ते आपल्याला जमलं पाहिजे. डिजिटल बँकिंग अवेअरनेस आपल्याकडे असला पाहिजे तरच आपण बँक शिकू शकतो. आता तुम्ही या ठिकाणी कशा प्रकारे अप्लाय कराल तर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स असतात, IBPS असेल, SBI असेल, RBI असेल, त्या ठिकाणी किंवा प्रायव्हेट बँक काय असतात तुम्हाला मी जसं सांगितलं सुरुवातीला की प्रायव्हेट बँक कॅम्पस इंटरव्ह्यू घेऊन किंवा Naukri.com वर मोठ्या प्रमाणात जाहिरात देत असतात आणि त्या माध्यमातून तुम्हाला त्याची संधी मिळत असते. आता बऱ्याचशा बँका आहे ना कॉमर्शियल विद्यार्थ्यांना किंवा जे स्पेशल कोर्स केलेले विद्यार्थ्यांना इंटर्नशिप देतात. इंटर्नशिप मध्ये तुम्हाला स्टायपेंड देखील मिळतं. बँकिंग सेक्टरमध्ये चांगल्या प्रकारचा एक अपॉर्च्युनिटी उपलब्ध होते. लवकर तुम्ही प्रिपरेशन तुमचं त्या ठिकाणी होऊन जातं. मेनी बँक रिक्रूट फ्रॉम कॉलेज कॅम्पस मी जे म्हटलं ते आहे. आता त्याची तयारी कशी करावी. आता सगळ्यात पहिली कोणती परीक्षा असेल जेव्हा तुम्ही त्या परीक्षेची तयारी करता त्यावेळेला तुमच्याकडे अगोदर त्याचा सिलेबस असतो. त्या परीक्षेची त्या परीक्षेच्या क्वेश्चन पेपर्स तुमच्याकडे असले पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही सुरुवातीला अंडरस्टँड द एक्झाम पॅटर्न अँड सिलेबस पासून कोणती परीक्षा जर ती होत असेल. बरेच जण काय करतात डायरेक्ट सुरुवात करतात अभ्यासाला. त्यामुळे 2-3 वर्ष फेल्युअर आल्यानंतर देखील त्यांना कळत नाही की आपण फेल का होतो. फेल होण्याची कारणं कळली पाहिजे. तुम्ही स्वतःला ना असं ठरवलं पाहिजे बँकिंग सेक्टरची तयारी मी 2 वर्ष करणार किंवा 3 वर्ष करणार. नंतर तो काळ सोडून मोकळा व्हायचा. होत नसेल ना तर आपलं कुठे चुकतंय ते लक्षात घेतलं पाहिजे. मग ज्या वेळेला तुम्ही अंडरस्टँड द एक्झाम पॅटर्न इच बँकिंग एक्झाम हॅज अ स्पेसिफिक सेक्शन्स अँड पॅटर्न्स. जनरली जे पॅटर्न आहे ते इथे मी सांगितले 4 पॅटर्न आहेत बँकिंग सेक्टरचे. क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यूड, रिझनिंग, त्याच्यासाठी कोणती पुस्तक पण वापरायची ती पण मी तुम्हाला सांगणार आहे. इंग्लिश लँग्वेज अँड जनरल अवेअरनेस विथ बँकिंग अँड फायनान्शियल अवेअरनेस ऍक्च्युली. आणि कम्प्युटर जो अप्ट्यूड आहे तो फक्त काही पर्टिक्युलर एक्झाम जे आहेत त्याच्यासाठी फक्त आवश्यक असतो. पण हे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग हे जर 200 मार्काचा पेपर असेल तर त्या ठिकाणी क्वांटिटेटिव्ह QA आणि RA हे 50-50 मार्काचे असतात. 100 मार्काचं हेच 50 मार्काचं इंग्रजी आहे आणि 50 मार्काचं तुमचं जनरल अवेअरनेस आहे. आता जेव्हा तुम्ही याचा एक ऍक्शन प्लॅन करतात, ह्या ऍक्शन प्लॅन करताना डाउनलोड अँड अनालिज प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स हे सगळ्यात महत्वाचं. मी म्हणतो जर एखादं सक्सेस की असेल ना एखाद्या परीक्षेत सक्सेस होण्यासाठी नवीन त्याला क्वेश्चन पेपर मिळणं कठीण होतं जुन्या क्वेश्चन पेपर्स कारण ते जमा व्हायचे. तर ते डाउनलोड अनालाइज करणं खूप गरजेचं असतं की पेपर पॅटर्न काय पॉईंटवर कसा प्रश्न विचारला गेला याची जर तुम्ही तयारी केली आणि फोकस ऑन सेक्शन वाईज कट ऑफ. त्याच्यामध्ये असं पण नाहीये की समजा तुम्ही इंग्रजीमध्ये खूप चांगले आहात, जीके मध्ये खूप चांगले आहात आणि रिझनिंग मध्ये बिलकुल डाऊन आहात तर तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये तुम्ही पास नाही होणार. मिनिमम जो आहे तो सगळ्या ठिकाणी कट ऑफ गरजेचा आहे. तर या मी सर तुम्हाला सांगतो की जगतकर जगत सर कर सर एक मिनिट. हो. सर्वांना विनंती आहे की मीटिंगचं थोडं टेक्निकल प्रॉब्लेम आहे. आपण परत रिजॉईन करावं सगळ्यांनी. परत सगळ्यांनी रिजॉईन करायचं आहे.